द रॅशनलिस्ट मुवमेंटमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर बरेच अंधभक्त अधूनमधून रामसेतूच्या संदर्भातील पोस्ट फिरवत असतात आणि त्यात ही ठासून सांगत असतात की अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नासानेही हे मान्य केले आहे की रामसेतू अस्तित्वात आहे आणि तो 17.5 लाख वर्षांपूर्वी माणसांनी बांधला. तर आज आपण या रामसेतूची सारी पोलखोल करणार आहोत. ब्राह्मण धर्माचे महाकाव्य असलेल्या रामायणातील कथानकानुसार राम त्याची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या समवेत पित्याची आज्ञा पाळण्यासाठी वनवास पत्करतो. वनात असतानाच लंकेचा राजा रावण सीतेचं अपहरण करतो. तेव्हा आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी राम वानर सेनेच्या सहाय्याने लंकेवर हल्ला करण्यासाठी जातो. लंकानगरी ही समुद्राच्या पलीकडे असते, म्हणून राम समुद्र देवतेला रस्ता देण्यासाठी विनंती करतो. पण समुद्र देवता रस्ता देत नाही, म्हणून राम समुद्रावर धनुष्य उगारतो. तेव्हा समुद्र रामाला शरण येतो आणि लंकेला जाण्यासाठी सेतू अर्थात पूल बांधण्याचा सल्ला देतो. तेव्हा राम वानर सेनेच्या सहाय्याने समुद्रावर सेतू बांधतो आणि त्यावरून समुद्र पार करून लंकेवर हल्ला करतो तथा रावणाचा वध करून आपल्या पत्नीला सोडवतो. आता अंधभक्तांचे म्हणणे असे आहे की रामायणातील या कथेत ज्या सेतूचा उल्लेख आला आहे तो सेतू म्हणजेच आज भारताचे दक्षिणेकडील राज्य तमिळनाडूमधील रामेश्वरम आणि श्रीलंकेचे उत्तरेचे टोक असलेले तलाई मन्नार यांच्या दरम्यान असलेला आणि सध्या समुद्रात बुडालेला पुलासारखा भाग होय. त्यांच्या या दाव्याला आणखी बळकटी आणण्यासाठी ते अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थात नासाचा हवाला देत असतात. याच निमित्त घडले काही वर्षांपूर्वी नासाच्या अंतराळवीरांनी हा सेतू असलेल्या समुद्री भागाचे अंतराळातून काढलेले फोटो. सन 2002 मध्ये नासाने आपल्या वेबसाईटवर सदरील फोटो प्रसिद्ध केले. त्याच फोटोंचा वापर करून भारतातील काही धर्मांध पक्ष संघटनांनी तो रामाने बांधलेला सेतूच असल्याचा आणि नासानेही हा सेतू मानवनिर्मित असल्याचे सांगितल्याचा खोटा प्रचार करण्यास सुरुवात केली. अर्थात नासाने या संदर्भात काय स्पष्टीकरण दिले ते मी व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही विनंती. त्या अगोदर या वादाचे मूळ असलेल्या वाल्मिकी रामायणात या तथाकथित रामसेतूबद्दल काय म्हटलं आहे ते आपण बघूया. मी यासाठी गीता प्रेस गोरखपूर यांनी प्रकाशित केलेली वाल्मिकी रामायणाची प्रत घेतली आहे. त्यातील युद्धकांडात श्लोक क्रमांक 55 ते 60 मध्ये पुढील वर्णन आले आहे. वे पर्वत के समान विशालकाय वानर शिरोमणि पर्वत शिखरों और वृक्षों को तोड़ देते और उन्हें समुद्र तक खींच लाते थे. वे साल, अश्वकर्ण, धव, बांस, कुटज, अर्जुन, ताल, तिलक, तिनिश, बेल, चितवन, खिले हुए कनेर, आम और अशोक आदि वृक्षों से समुद्र को पाटने लगे. वे श्रेष्ठ वानर वहाँ के वृक्षों को जड़ से उखाड़ लाते या जड़ के ऊपर से भी तोड़ लाते थे. इंद्रध्वज के समान ऊंचे ऊंचे वृक्षों को उठाए लिए चले आते थे. ताड़ों, अनार की झाड़ियों, नारियल और बहेड़े के वृक्षों, करीर, बकुल तथा नीम को भी इधर उधर से तोड़ तोड़ कर लाने लगे. महाकाय महाबली वानर हाथी के समान बड़ी बड़ी शिलाओं और पर्वतों को उखाड़ कर यंत्रों या विभिन्न साधनों द्वारा समुद्र तट पर ले आते थे. उन वानरों ने सब और पत्थर गिराकर समुद्र में हलचल मचा दी. कुछ दूसरे वानर 100 योजन लंबा सूत पकड़े हुए थे, जिनके अग्रभाग फूलों से लदे थे. ऐसे वृक्षों द्वारा भी वे वानर सेतु बांधते थे. पर्वतों जैसी बड़ी बड़ी चट्टानें और पर्वत शिखर लेकर सब ओर दौड़ते वानर दानवों के समान दिखाई देते थे. नलके बनाए हुए 100 योजन लंबे और 10 योजन चौड़े उस पुल को देवताओं और गंधर्वों ने देखा, जिसे बनाना बहुत ही कठिन काम था.
वाल्मिकी रामायणात आलेल्या या वर्णनावरून आपल्या लक्षात आले असेल की रामाने वानर सेनेच्या सहाय्याने बांधलेला सेतू झाडे आणि डोंगर म्हणजे माती यांनी बांधलेला होता. पण सध्या ज्याला रामसेतू म्हणून संबोधले जाते तो प्रवाळ खडकांपासून बनलेला आहे. प्रवाळ हे एक प्रकारचे समुद्री कीटक असतात. ते हालचाल करत नाहीत. त्यांच्या अनेक पिढ्या एकावर एक साचत जातात आणि हजारो वर्षांच्या त्यांच्या संचयन प्रक्रियेत या कीटकांच्या मृत शरीराचे प्रवाळ खडकांमध्ये रूपांतरण होते. पुढे या खडकांवर ऊन, वारा आणि पाऊस यांचा परिणाम होऊन त्याचे मातीत रूपांतरण होते. त्यामुळे रामायणात रामसेतूच्या निर्मितीत ज्या वस्तू वापरलेल्या दाखवल्या आहेत त्या आज अस्तित्वात असलेल्या रामसेतूतील घटकांशी साधर्म्य दाखवत नाहीत. ही झाली पहिली बाब. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे रामभक्तांची अशी धारणा आहे की रामसेतू हा पाण्यावर तरंगलेला होता. रामभक्तांच्या मते वानरसेना दगडांवर राम असे अक्षर लिहून समुद्रात टाकीत असत आणि तो दगड समुद्रावर तरंगत असे. पण आज ज्याला अंधभक्त रामसेतू म्हणत आहेत तो तरंगता नसून समुद्राच्या तळाशी गेलेला आहे. आता तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे वळूया आणि ती म्हणजे रामसेतूची लांबी रुंदी. आपण नुकतेच बघितले की रामायणात रामसेतूची रुंदी 10 योजन आणि लांबी 100 योजन सांगितली आहे. आता 1 योजन म्हणजे किती याविषयी वेगवेगळ्या संशोधकांनी वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. काहींच्या मते 1 योजन म्हणजे 6 किलोमीटर तर काहींच्या मते हे अंतर 12 किलोमीटर असावे. आपण या सर्व संशोधकांचा समन्वय म्हणून 9 किलोमीटर पकडूया. आता रामायणात आलेल्या अंतरांचे किलोमीटरमध्ये रूपांतर केल्यास आपणास पुढील अंतरे मिळतात. रामायणात रामसेतूची रुंदी 10 योजन सांगितली आहे. 10 योजनचे किलोमीटरमध्ये रूपांतर केल्यास उत्तर येते 90 किलोमीटर. तसेच रामायणात आलेल्या वर्णनानुसार रामसेतू 100 योजन लांब होता असे म्हटले आहे. किलोमीटरमध्ये हे अंतर होते 900 किलोमीटर. याचा अर्थ असा की रामायणामध्ये वर्णन केलेला रामसेतू हा 90 किलोमीटर रुंद होता आणि 900 किलोमीटर लांब होता. आता आज ज्याला रामसेतू संबोधले जाते तो तमिळनाडूमधील रामेश्वरम आणि श्रीलंकेमधील तलाईमन्नार या 2 ठिकाणांच्या दरम्यान असून या दोन्ही ठिकाणांचे अंतर फक्त 48 किलोमीटर आहे. मग प्रश्न असा आहे की रामायणात ज्याचे वर्णन आले आहे तो 90 किलोमीटर रुंद आणि 900 किलोमीटर लांबीचा रामसेतू कुठे आहे? कारण ज्याला सध्या रामसेतू म्हणण्यात येते तो तर रामायणातील रामसेतू नक्कीच नाही हे आपण सप्रमाण बघितले आहे. त्यामुळे रामभक्तांना विनंती आहे की त्यांनी तो हरवलेला रामसेतू दुसरीकडे कुठेतरी शोधावा. वाटल्यास त्यासाठी अक्षय कुमारला रामसेतू की खोज पर नावाचा आणखी एखादा मूवी बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट द्यावा. अर्थात रामभक्तांना असा सेतू कधीच सापडणे शक्य नाही, कारण रामायण हे वाल्मिकीने रचलेले एक काल्पनिक काव्य आहे. त्यामुळे आपसुकच या काव्यात रामासहित ज्या ज्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत त्या सुद्धा काल्पनिक आहेत हेच वास्तव आहे. रामायण जर तुम्ही काळजीपूर्वक वाचले तर तुमच्या लक्षात येईल की रामायणात बुद्धाचा उल्लेख आलेला आहे. रामायणात बुद्धाचा निषेध करण्यात आलेला आहे. यावरून रामायण हे बुद्ध काळानंतर लिहिण्यात आलेले आहे हे स्पष्टच आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की रामायण केव्हा लिहिले गेले असावे? तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की रामायण क्लासिकल संस्कृत भाषेत तथा देवनागरी लिपीत लिहिले गेले आहे आणि संस्कृत भाषा आणि देवनागरी लिपी इसवी सनाच्या 10व्या शतकानंतर विकसित झालेली आहे. याचा अर्थ असा की रामायण हे तुर्क अफगाण राज्यकर्त्यांच्या काळात रचलेले असून मोगल काळात त्यात आणखी भर टाकण्यात आलेली आहे. अर्थात रामभक्तांना विनंती आहे की रामायणात हे जे काही लिहिलं आहे ते मी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका, तर तुम्ही स्वतः रामायण वाचा आणि सत्य काय आहे असत्य काय आहे ते स्वतः तपासा. आता शेवटी आपण बघूया की ज्या नासाच्या अहवालाच्या बळावर हे सर्व अंधभक्त उड्या मारत असतात त्या अहवाला संदर्भात नासाचे स्वतःचे काय म्हणणे आहे. तर या रामसेतू प्रकरणासंदर्भात सन 2005च्या आसपास भारतात जेव्हा खूपच गहजब माजला तेव्हा नासाचे प्रवक्ते मार्क हेस यांनी या प्रकरणी पुढील स्पष्टीकरण दिले. अंतराळातून घेतलेली एखादी रिमोट सेन्सिंग प्रतिमा अथवा छायाचित्र
जमिनीची अथवा भूखंडाची निर्मिती कशी झाली अथवा त्या शिलाखंडाचे भूखंडाचे वय किती असेल, तसेच प्रस्तुत भूखंडाच्या निर्मितीत मानवाचा सहभाग होता की नाही याबद्दल थेट माहिती देऊ शकत नाही. नासा वर्षानुवर्षे या वाळू पट्ट्यांचे अर्थात भक्तांच्या मते रामसेतूचे फोटो काढत होते. तसेच त्या भागात आमचे कोणतेही संशोधन चालू नाहीये की ज्यासाठी या प्रतिमा काढण्यात आल्या. या प्रतिमा अर्थात इमेजेस आमच्या आहेत, पण सध्या भारतात त्या प्रतिमांच्या संदर्भात जे काही स्पष्टीकरण दिले जात आहे त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही अशा प्रकारचे स्पष्टीकरण कधीही दिलेले नाही. नासाच्या या स्पष्टीकरणातून हे अधोरेखित होते की सदरील पूल माणसांनी बांधलेला नसून निसर्ग निर्मित आहे. आता हे अंधभक्त म्हणतात की हा पूल 17.5 लाख वर्षांपूर्वी बांधलेला आहे. याचा अर्थ रामायणही 17.5 लाख वर्षांपूर्वीच घडले. अहो महोदय, पृथ्वी तलावर मानव प्राणीच 2 लाख वर्षांपूर्वी आला, मग 17 लाख वर्षांपूर्वी रामायण कुठून घडेल? अर्थात रामायण कधी घडले या संदर्भात या अंधभक्तांमध्येच एक वाक्यता नाही. कोणी म्हणतो 5,000 वर्षे, कोणी म्हणतो 7,000 वर्षे, तर कोणी म्हणतो थेट 17.5 लाख वर्षे. त्यामुळे अंधभक्तांना विनंती आहे की कहीं की ईट कहीं का रोडा, कहीं से उठाया और कहीं पे जोडा या हिंदी भाषेतील कहावतीप्रमाणे कुठेही काहीही दिसले की ते आपल्याच रामायण महाभारतातील व आपल्याच शास्त्रपुराणातील आहे अशी बोंब ठोकणाऱ्या भोंदू साधू आणि स्वार्थी राजकारणी यांच्यापासून सावधान राहा. तुम्ही सारे सुशिक्षित आहात, सारे धर्मग्रंथ तुम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. थोडासा वेळ काढा, हे ग्रंथ स्वतः वाचा आणि सत्य असत्याचा अनुभव घेऊन त्यापासून योग्य तो निष्कर्ष काढा. स्वतःही शिका आणि आपल्या मुलांनाही योग्य व दर्जेदार शिक्षण द्या. त्यांना विज्ञानवादी, मानवतावादी, प्रयत्नवादी, समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टी देण्यासाठी प्रयत्न करा. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे भोंदू साधू, प्रवचनकार, कथेकरी, निरूपणकार आणि स्वार्थी राजकारणी यांपासून तुम्हीही दूर राहा आणि तुमच्या मुलांनाही दूर ठेवा. थोडक्यात स्वतःच्या दडावर स्वतःचंच डोकं ठेवा, दुसऱ्याच्या डोक्याने विचार करू नका. आपला देश वाचवण्यासाठी आज याच बाबींची जास्त गरज आहे. जय भारत.